नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी आहे। आपली अपडेट आहे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात। या टॉपिकवरती यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळणार आहेत। या टॉपिकवर तुम्हाला माझेही खूप सारे व्हिडिओ मिळणार आहेत। मात्र हा व्हिडिओ थोडा युनिक आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची फक्त एवढंच जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे आणि तो आपल्याला मिळण्यासाठी काय कामं करावी लागणार आहेत। कारण की हा 9वा हप्ता येण्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचे अपडेट्स राज्य सरकारने दिले आहेत की तुम्हाला करणं अनिवार्य राहणार, जेणेकरून तुमच्या खात्यात हा हप्ता सुरळीतपणे जमा होणार आहे। कारण की नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात आपण पाहिलं, ज्या शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता मिळत होता त्यांना सुद्धा नमोचा हप्ता नाही मिळाला मित्रांनो। म्हणजे पीएमचा हप्ता मिळून सुद्धा नमोचा हप्ता नाही मिळणं एक तांत्रिक अडचण आहे मित्रांनो, जी तुम्ही दूर करू शकता। या सर्व प्रकारच्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत। सोबतच महत्त्वाची अपडेट म्हणजे की शेतकऱ्यांना आतुरता ज्या गोष्टीची आहे की नमोचा 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे तुम्हाला सांगणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत 9वा हप्ता राज्यामध्ये पेंडिंगमध्ये आहे मित्रांनो। या योजनेसंदर्भात राज्यामध्ये 9वा हप्ता आपल्याला मिळायचा होता मित्रांनो मार्चच्या एंडिंगमध्ये, मात्र अद्याप तो जाहीर झालेला नाही। आता शेतकरी म्हणत असतील की याचा नवा जो हप्ता आहे तो तर आपल्याला 4 महिन्यानंतर मिळणार आहे, कारण की नमोचा 8वा हप्तासुद्धा मार्चमध्ये जाहीर झालेला आहे। मग एवढ्या लवकर कसं काय नमोचा आपल्याला हा 9वा हप्ता मिळत आहे? तर हे ज्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की या हप्त्याचा कालावधी त्यांना अगोदरपासून कंप्लीट झालेला आहे। मार्चच्या एंडिंगमध्ये हप्ता अपेक्षित होता। हा हप्ता नमोच्या 8व्या हप्त्यासोबत देणं एवढं अपेक्षित होता मित्रांनो, परंतु राज्य सरकारनं काही कारणावर तो देऊ शकले नाहीत। काही घडलं असेल मित्रांनो, राज्य सरकारकडे निधी नसेल, निधीची उपलब्धता असेल किंवा काही इतर कारणामुळे राज्य सरकार हा हप्ता आपल्याला तेव्हा देऊ शकलं नाही जेव्हा पाहिजे होता। मात्र आता राज्यामध्ये एप्रिल महिना लागलेला आहे, आता तो सुद्धा कंप्लीट होत आहे आणि शेतकऱ्यांना एक आतुरता आहे की हा 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे। तर राज्यामधील शेतकऱ्यांना सांगतो, योजनेचा कालावधी आपला जो आहे तो मार्चमध्येच कंप्लीट झालेला आहे, म्हणून हा हप्ता कधी तुमच्या खात्यात येणे अनिवार्य आहे मित्रांनो। तर एक डेट जर सांगण्यात आली तर 1 मेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। या संदर्भात ऑफिशियली जी आर नाही तर काही ना काही अपडेट राज्य सरकारमार्फत तुम्हाला 1 मेपर्यंत या अंतर्गत पाहायला मिळणार आहे। 1 मे राहिलं किती दिवस? 15 दिवस। आज 15 एप्रिल आहे मित्रांनो आणि 15 दिवस आलेले आहेत। तर पण 1 मेपर्यंत तुम्हाला योजनेसंदर्भात काही ना काही हालचाली किंवा राज्य शासनाचे ट्विट्स असो, जी आर असो किंवा ऑफिशियल काही आर्टिकल असो या संदर्भात पाहायला मिळणार आहेत। आणि जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा मित्रांनो 8 ते 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जाहीर होत असतो। हप्ता तर तुम्हाला या महिन्यातच अपेक्षित होता मित्रांनो। मग आता सध्याची परिस्थिती पाहता मला तरी असं वाटते आणि माहिती येणार जे सूत्रांकडून माहिती मिळत आहे, सूत्रांकडून मिळणारे माहिती किंवा आर्टिकल असतील तर या गोष्टीवरून असं समजत आहे की मेमध्ये आपल्याला हा हप्ता पाहायला मिळणार आहे। 1 मे दरम्यान सुद्धा हप्ता पाहायला मिळू शकतो, नाहीतर मेमध्ये कोणत्या ना कोणत्या तारखेला या योजनेसंदर्भात 9वा हप्ता तुमच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता पाहणार की या योजना अंतर्गत शेतकरी अपात्र का होत आहे? काही तांत्रिक अडचणी आहेत। शेतकऱ्यांचा 2019 पूर्वीचा फेरफारची नोंदणी असेल, शेतकऱ्यांची वारंवार केलेली EKYC असेल किंवा आधार कार्ड अपडेट असेल, बँकेचं खातं लिंक नसेल, या सर्व गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होत असतात। काही शेतकरी मृत पावतात, तर त्यांचेसुद्धा नावे यामधून कटले जातात। मात्र एक फॅक्टर याच्यावर असा चालतो की PM किसान सन्मान निधीसाठी जे शेतकरी पात्र असतात ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात। मात्र अलीकडे आपण पाहिलं की पीएमचा हप्ता मिळाला मात्र नमोचा हप्ता नाही मिळाला, असे सुद्धा काही शेतकरी आहेत। आणि असे सुद्धा काही शेतकरी आहेत की ज्यांना नमोचा 1-2 हप्ता पहिले मिळाला होता, मात्र आतापर्यंत त्यांना नमोचा एकही हप्ता मिळाला नाही। अशी खूप सारे शेतकरी आहेत, कारण की अशी कमेंट आपल्याला वारंवार येत राहतात की आम्हाला नमोचे हे हप्ते मिळत नाहीत, मात्र पीएमचे हप्ते मिळतात। तर यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्ही पीएमची KYC करणं अनिवार्य आहे, तुम्ही नमोची KYC करणं सुद्धा अनिवार्य आहे मित्रांनो। या सर्व तांत्रिक गोष्टी तुम्ही जर वारंवार म्हणजे टाईम टू टाईम जर करत राहताल तर या योजनेसंदर्भात हप्ते तुम्हाला येत राहतील आणि पुढे सुद्धा येत राहतील। भविष्यात या योजनेसंदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही आहे। आणि काही अडचण असेल तर मी आहे ना मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा पर्सनली मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।